जगन्नाथपुरीचे मंदिर हे सनातन परंपरेत वैष्णव परंपरेतील महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. देश-विदेशातील हजारो नागरिक या मंदिराला दरवर्षी भेट देतात. पुरीचे हे पौराणिक मंदिर अतिप्राचीन आहे. हे भगवान विष्णू श्रीकृष्णाचे पृथ्वीवरचे वैकुंठ रूप मानले जाते, पण तिथे त्याला जगन्नाथ धाम म्हणून ओळखले जाते. हे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित आहे. जगन्नाथ मंदिरामध्ये अजूनही श्रीकृष्णाचे हृदय धडधडते असे मानले जाते. या मंदिरात भगवान जगन्नाथ, त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती दिसतात. जगन्नाथ धामचे असे काही रहस्य आहेत की जगालाही अचंबित करतात. तर जाणून घेऊ अशा काही रहस्यांबद्दल आणि मंदिराच्या इतिहासाबद्दल सोप्या शब्दात. जगन्नाथ रथयात्रा ही आषाढ द्वितीयेपासून सुरू होते आणि सांगता आषाढी एकादशीच्या दिवशी होते. ही यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊन जनकपुरी येथे समाप्त होते. या मंदिराची उभारणी 10व्या शतकात झाली होती असे सांगण्यात येते. भगवान जगन्नाथांच्या रथाची भव्यता मोहून टाकणारी आहे. या सर्व रथांचे काम संपूर्ण लाकडी बांधकामात असते. कुठलाही धातू बांधकामात वापरला जात नाही. या यात्रेत बलराम थोरले बंधू असल्याने त्यांचा रथ हा अग्रस्थानी असतो. याला तालध्वज असेही म्हटले जाते. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो. याला दर्पदलन किंवा पद्मरथ असेही म्हणतात. सर्वात शेवटी भगवान श्रीकृष्णाचा रथ असतो. याला नंदीघोष किंवा गरुडध्वज असेही म्हटले जाते. दोन्ही भावांची लाडकी बहीण सुभद्रा 2 भावांची संरक्षण यात्रा करते अशी मान्यता आहे. या रथांपैकी भगवान जगन्नाथांचा 16 चाक असलेला लाकडी रथ हा 45 फूट उंच, 35 फूट लांब आणि 35 फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बलरामाचा रथ हा 45 फूट उंच असतो आणि देवी सुभद्रा यांच्या रथाची उंची 43 फूट इतकी असते. जगन्नाथांचे भाविक हे भारतात नाही तर विदेशात पण आहेत. यामुळे मुख्य रथयात्रा ही पुरी येथे होत असली तरी अनेक राज्यात, विदेशात या यात्रेचे आयोजन केले जाते. एका परकीय आक्रमणामुळे हे मंदिर 144 वर्षे बंद होते. मात्र आद्य शंकराचार्य यांनी हे मंदिर खुले केले आणि रोज पूजाही सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत कधीही पूजा खंडित झाली नाही. सन 1733 ते 1735 या कालावधीत एकदा जगन्नाथ यात्रेची परंपरा खंडित झाली होती. तकी खान याने मंदिरावर हल्ला केला होता. आक्रमणापासून बचाव करण्यासाठी मूर्त्या दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आल्या होत्या. त्यामुळे रथयात्रा होऊ शकली नाही. सन 1568 ते 1735 या काळात तब्बल 32 वेळा मुघल आक्रमणामुळे रथयात्रा होऊ शकली नाही. आता आपण जाणून घेऊ जगन्नाथ मंदिराचे काही रहस्य. जगन्नाथ मंदिराची सावली 214 फूट असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत पशुपक्षी आहेत त्यांची सावली निर्माण होते. परंतु हे मंदिर एवढं उंच असताना सुद्धा याच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही. मंदिरात दर 12 वर्षांनी जगन्नाथसह 3 मूर्त्या बदलल्या जातात. त्यानंतर नवीन मूर्ती बदलल्या जातात. फक्त एक असा पदार्थ आहे की तो जुन्या मूर्तीतून काढून नव्या मूर्तीमध्ये ठेवला जातो. तो पदार्थ म्हणजे ब्रह्मद्रव्य. असे करताना पुजारी फक्त हातांचा वापर करतात. ते पण हातात हातमोजे घालून हे काम केले जाते. ही प्रक्रिया चालू असताना देवाच्या हृदयाची धडधड ऐकू येते असे येथील पुजारी सांगतात. प्राथमिक क्रिया पार पडल्यानंतर पुजारी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेतात, कारण नवलेपनाची ही प्रक्रिया कोणी बघू शकत नाही. चुकून एखाद्याने बघितल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो अशी मान्यता आहे. मूर्ती बदलल्या जातात तेव्हा वीज पुरवठाही खंडित केला जातो. यासोबत मंदिराबाहेर प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात येते. त्यावेळेस फक्त पुजारीच मंदिरात प्रवेश करू शकतात. जगन्नाथ मंदिरावरील लावलेला ध्वज हा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडफडतो. आपण जर लक्षात घेतलं तर वारा हा दिवसाच्या वेळी समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वाहतो आणि संध्याकाळी जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतो. परंतु पुरीतील जगन्नाथ मंदिराच्या परिसरातील परिस्थिती याउलट आहे. एवढेच नव्हे तर मंदिरावरील ध्वज रोज बदलला जातो. प्रत्येक दिवशी पुजारी घुमटावरील ध्वज बदलतो. ध्वज बदलण्यासाठी एका दिवसाचा जरी खंड पडला तरी 18 वर्षासाठी हे मंदिर बंद ठेवण्यात येईल असं सांगण्यात येते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सिंहदारातून एक पाऊल आत टाकताच समुद्राच्या लाटांचा आवाज आपण ऐकू शकतो. संध्याकाळी तर हा आवाज स्पष्ट ऐकू शकतो, परंतु तिथून एक पाऊल आत टाकताच लाटांचा आवाज आपणास ऐकू येत नाही. या मंदिरावरून विमान आणि एकही पक्षी उडताना दिसत नाही. मंदिरातील विशेष चुंबकीय शक्तीमुळे असं घडत असल्याचे सांगितले जाते.
जगन्नाथ मंदिरात वर्षभर अन्नछत्र सुरू असते, मात्र येथे बनत असलेला प्रसाद कधीही वाया जात नाही. रोज लाखो भाविक प्रसादाचा लाभ घेत असतात. स्वयंपाकघरात अन्न शिजण्यासाठी 7 भांडे एकमेकावर ठेवले जातात. विचार केला तर खालच्या भांड्यातील अन्न प्रथम शिजले पाहिजे, परंतु या उलट इथे वरील भांड्यातील अन्न शिजते, नंतर खालील एकामागील एक भांड्यातील अन्न शिजते असे सांगितले जाते. यासाठी 500 स्वयंपाकी आणि 300 मदतनीस काम करतात. मंदिराच्या शिखरावर सुदर्शन चक्र आहे. पुरीमधील कुठल्याही ठिकाणाहून हे चक्र बघितल्यास ते नेहमी आपल्या समोरच असल्याचे भासते. एका परंपरेनुसार जर रथयात्रा खंडित झाली तर पुढील 12 वर्षापर्यंत या यात्रेचे आयोजन केले जात नाही. या मंदिराची रंजक कथा आता आपण जाणून घेऊया. द्वापर युगात भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांचे शरीर अंत्यसंस्कारासाठी कृष्णाच्या लाकडी मूर्तीसह अग्नीमध्ये ठेवले गेले. त्यावेळेस शरीर जळाले, पण श्रीकृष्णांचे हृदय मात्र जिवंत राहिले. त्यानंतर ते हृदय त्या लाकडाच्या मूर्तीत ठेवण्यात आले. कालांतराने हे हृदय एका वटवृक्षाखाली सापडले. त्यावेळेस राजा इंद्रद्युम्न हा भगवान श्रीकृष्णाचा महान भक्त होता. भगवान विष्णूने राजाच्या स्वप्नात जाऊन आपल्या हृदयाविषयी माहिती दिली. राजाने ते हृदय शोधून काढले आणि त्याचे भव्य मंदिर स्थापन केले. त्या मंदिरात राजाने जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला. काम करण्यासाठी खुद्द विश्वकर्मा यांना सांगितले, पण विश्वकर्मा यांनी एक अट घातली, ती म्हणजे ते काम करताना कोणीही त्यांना बघणार नाही. राजाने अट मान्य केली आणि मूर्ती बनवण्याचे काम सुरू झाले. पण एके दिवशी राजाच्या राणीने विश्वकर्मा यांना काम करताना पाहिले. त्यामुळे विश्वकर्मा अदृश्य झाले आणि मूर्ती अर्धवट राहिल्या. नंतर देवाने स्वतः राजाला सांगितले की या अर्धवट मूर्तीची पूजा करावी. तेव्हापासून भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्तीची पूजा केली जाते. अशाच नवनवीन विषयासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.